आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपल्याला बघायची आहे। संपूर्ण राज्याला खरं तर हळहळ वाटेल अशी ही बातमी आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा काल रात्री आग लागल्याने उद्ध्वस्त झालाय। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये भस्मसात झालं। काल रात्री 9:15च्या दरम्यान या ऐतिहासिक वास्तूला आग लागली। ही आग इतकी प्रचंड होती की पाहता पाहता संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं। धक्कादायक बाब म्हणजे आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे आणि त्यांच्याच जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। अग्निशमन दलानं 3 तासांनी ही आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत या नाट्यगृहाचा अक्षरशः कोळसा झाला होता। सरकारनं तातडीनं ही वास्तू पुन्हा उभी करावी अशी मागणी आता केली जाते। अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 तासात या आगीवर नियंत्रण मिळवलं। या सगळ्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। कालचा दिवस हा कोल्हापूरकरांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल, कारण राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेलं केशवराव भोसले नाट्यगृह हे पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। साधारण रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि हा आग बघता बघता इतकी प्रचंड आणि इतकी भयानक झाली की हे संपूर्ण नाट्यगृह आहे ते पूर्णपणे जळून खाक झाले। धक्कादायक म्हणजे आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे आणि जयंतीच्या पूर्वसंध्येला ही अशा पद्धतीची घटना घडली। आज आणि उद्या 2 दिवस याच ठिकाणी याच रंगमंचावरती नाट्य स्पर्धा आहेत ती या ठिकाणी होणार होती, नाटकं आहेत ती सादर केली जाणार होती, मात्र त्याआधीही अशा पद्धतीने नाट्यगृहाचा रंगमंचाचा कोळसा झालेला आहे। एकूण जर बघितलं तर कोल्हापूर शहर असेल, महाराष्ट्र राज्यातील अनेक कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर केली। या रंगमंचावर येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात आणि तोच रंगमंच आता पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे ती मिळालेली आहे। अजित पवार हे पुढच्या काही दिवसांमध्ये कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा या संदर्भातले निधीसाठी आपण प्रयत्न करू आणि निधीसाठी आपण त्यांच्यासमोर एक बैठक लावू अशा पद्धतीची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। आता कोल्हापूरकरांची मागणी आहे की हे नाट्यगृह पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं तितक्याच ताकदीनं आणि तातडीनं उभा करावं, जेणेकरून जे महाराष्ट्रातील कलाकार या ठिकाणी कला सादर करतात त्यांना एक या ठिकाणी व्यासपीठ आहे, रंगमंच आहे, तो पुन्हा एकदा उभा केलेला मिळेल। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।